मी आतापर्यंत नाव ऐकलं होतं भाऊसाहेब रंगारी. पहिला गणपती त्यांचा होता असं मी ऐकलं होतं, पण इकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये एवढा मोठा इतिहास असेल असं वाटलं नव्हतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी की तो इतिहास आतापर्यंत सगळ्यांनी तुम्ही जतन केलेला आहे. यापुढेही तो कराल याबद्दल मला निश्चित खात्री आहे. पण इतकी वर्ष झाली तुम्ही अजून पहिलीच मूर्ती तुम्ही दाखवताय आणि ती अजूनही साबूत आहे तशी. हे खरोखर तुम्हा लोकांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तुमची भक्ती निश्चित कुठेतरी देवाला रुजू होईल याबद्दल मला खात्री आहे. एक युनिक आजचा दिवस एक वेगळा दिवस असं मला वाटतं आमच्यासाठी. हो, फारच. युवा पिढीला तुम्ही या माध्यमातून काय सांगू इच्छिता? युवा पिढीला सांगण्यासारखं काही नाही आहे. ते करतात बरोबर, ज्यांना पाहिजे ते आपण सांगून काय उपयोग होणार आहे. पण तरी देखील त्यांनी या जागेचा या स्थळाचा हा जो इतिहास आहे हे समजून घ्यावा प्रत्येकाने. म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यासाठी किती लोक लढलेत आणि ज्यांनी यांनी किती किती काय केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1992 पासून जे 1892 पासून जे एक मूर्ती जी आहे ती कशी तशीच ठेवावी, कशी जतन करावी. ते खरंच आपल्या खरंच. देशामध्ये इतक्या गोष्टी जतनच केल्या जात नाही. आपण परदेशात जाऊन बघतो तेव्हा सगळं जतन केलेलं बघतो. ती तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे खरंच. यंदाचं विशेष वर्ष आहे, कारण की यंदाचा हा गणेशोत्सव आपण राज्योत्सव म्हणून खरं साजरा करतोय. कुठेतरी वेळ झाला, पण आता वेळ झाला, उशीर झाला, पण आपण वेळ वेळ होत नाही, तुमचं करण्यावर महत्व आहे. वेळ कधीच होत नसतो, तुम्ही करताही जास्ती महत्वाचं आहे आणि तुम्ही कराल याची मला निश्चित खात्री आहे. कारण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गणपतीचं स्वागत होतं ते मला वाटत नाही कुठे होत असेल. हो, खरं आहे.